क्लीन शीट त्यांच्या फिजिशियन कडून मिळाली की मग आपल्याला सेकंड स्टेप कडे लक्ष देता येतं, दॅट इज जॉईंट पेन. यामध्ये नॉर्मल कंप्लेंट्स ज्या आहेत की सकाळी उठल्यानंतर मला एखादी वस्तू, पाण्याचा ग्लास जरी उचलायचा असेल तरी मला माझ्या हातामध्ये तेवढी ताकद वाटत. तुम्ही हाताला बघता तेव्हा असं वाटतं अरे सगळं काही नीट तर सुरू आहे, बट तरी ती स्ट्रेंथ जाणवत. सो इट सजेस्ट की आपल्या मसल्स अँड इट्स फेशियल दॅट थिंग इज अफेक्टेड. आता फेशियाला या पद्धतीने घ्या की ते मसल आणि ग्रुप ऑफ मसल्सचं आवरण आहे जे वेगवेगळ्या जॉईंट्स सोबत इंटरकनेक्टेड असतं आणि इट हेल्प्स टू डू अ कम्प्लीट. तर यामध्ये जेव्हा तो फेशिया कुठेतरी एका शेंड्याला टाईट झालेला असतो त्यामुळे मला मुवमेंट करायला त्रास होतो. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण ते मुवमेंट करायला त्रास होतो आपल्याला असं वाटतं की अरे नको, मला त्रास होतोय आता मी हे करणार नाही. असं करायचं नसतं. त्रास जरी झाला तरी यू शुड कंटिन्यू डुईंग युअर ऍक्टिव्हिटी so that it will not affect you to a higher extent. Otherwise मला एखादी गोष्ट करण्याकरता जर त्रास होतोय आणि मी त्याच्यापासून म्हणतोय की नको आज नाही उद्याला करू, सो तो फेशिया आणखी टाइटन अप होण्याची शक्यता असते, त्या मसल्स आणखी टाइटन अप होण्याची शक्यता असते, विच रिझल्ट्स इन डिक्रीज इन जॉईंट फ्लेक्सिबिलिटी, जॉईंट मुवमेंट्स. आणि ते मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 2 ते 3 महिने तुम्ही या कंडिशन मध्ये राहतात, मग त्यानंतर तुमचे जॉईंट्स सुद्धा अफेक्ट करण्याची त्याची क्षमता असते. सो दिस इज फर्स्ट पॉइंट, फर्स्ट सेक्शन. टू प्रिव्हेंट दिस you need to start doing your day-to-day activities, slow joint rhythmic movements. Once these are done, तुम्हाला याच्यात बघायचं की rhythmic movements मध्ये केल्यानंतर माझं पेन वाढतंय का कमी होतंय का. ठीक आहे, कमी झालं तर वी आर ऑन द सेफर साइड. वाढत असेल स्टिल यू नीड टू कंटिन्यू दॅट ऍक्टिव्हिटी फॉर 2 to 3 days. त्यानंतर जर तो कमी होत असेल तर काही नाहीये, इट वॉज अ इनिशियल बॉडी रिॲक्शन की बऱ्याच दिवसांपासून तुम्ही स्थिर राहिला होता आणि ऑल ऑफ एकदम हालचाल झाली म्हणून ते थोडंसं दुखणं वाढलं आणि नंतर इट सबसाइडेड. बॉडीच्या नॉर्मल रिॲक्शन्स असतात. इन सम केसेस इफ दीज थिंग्स तुम्ही कितीही मुवमेंट करता आहात आणि तरी तुम्हाला वे आउट नाही मिळत आहे, म्हणजे त्या मुवमेंटच्या पॅटर्न मध्ये काहीतरी इश्यू असेल किंवा आपला जो सिव्हिरिटी ऑफ दॅट टाइटनेस इज मच मोर, तर यू शुड कन्सल्ट अ प्रॉपर पर्सन हू कॅन डील विथ.